Turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त मी पारायण करणार आहे 1 दिवसाचा. तर त्याचकरिता मी सर्वात प्रथम मठात आले आहे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. तर आज दत्त जयंती असल्याकारणाने खूप गर्दीसुद्धा आहे. To myself, what a wonderful world. श्री स्वामी समर्थ. तर संध्याकाळ झाली आहे आणि आता पारायण करायची वेळ आली आहे. तर सगळ्यात पहिला आपलं जे घरचं देवारा आहे, आपले घरचे जे देव आहे त्यांना प्रथम पूजून घ्यायचं. त्यांना पूजून झाल्यानंतर मग जी काय पारायणाची मांडणी आहे ती करायला घ्यायची. तर मी सुद्धा इथे तेच करते, आधी घरातल्या देवांना पूजते. पारायणची मांडणी करण्यासाठी आधी मी पाटचित्र ठेवणार आहे तिथे स्वास्तिक काढून घेतलं, त्याला हळद कुंकू लावलं आहे. हळद कुंकू लावल्यानंतर मग त्याच्यावर पाट ठेवलं आहे आणि पाटाभोवती पण रांगोळी काढून घेतली आहे. आणि मग तिथे एक स्वामींचा फोटो मला ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती. तर ती प्रथम फोटो जो आहे तो चांगलं पुसून वगैरे घ्यायचा आहे आणि जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तिला अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे, म्हणजे दूध दही असं. आणि मग चांगलं पाण्याने म्हणजे हे करून आणि मग त्यांना पुसून मग पूजेसाठी ठेवायचं आहे. आणि मग
स्वामींच्या फोटोलाही अष्टगंध लावायचे आहेत आणि आपले जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यालासुद्धा. आता बाकीची पूजा मांडणी मी चालू करते. तर मी पिवळा कपडा आणला आहे, तो अंतरला मी. त्याच्यावर मग मधोमध बरोबर स्वामींचा फोटो ठेवला आहे आणि स्वामींच्या फोटोकडे थोडा गॅप ठेवून मग गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आहे. स्वामींना तुळस वाहायला आहे मी आणि पिवळ्या कलरचे फूल. मला चाफा मिळाला नाही म्हणून मी चाफा नाही ठेवला आहे, पण तुम्हाला भेटला तर तुम्ही नक्की ठेवा, का तर त्यांचं आवडतं फूल आहे ते. आणि गणपती बाप्पांना मी दुर्वा आणि एक फूल वाहिलं आहे आणि केळी बाजूला ठेवली आहे. त्या केळीलासुद्धा मी फूल वाहिलं आहे. नारळ ठेवला आहे, नारळालासुद्धा हळद कुंकू लावून ठेवलं आहे मी. त्यानंतर त्याच्यावर फूल ठेवलं आहे. त्यानंतर मी तिथे माझी जपमाळा व स्वामींचं पुस्तक ते सुद्धा ठेवलं आहे. त्याची पण चांगली पूजा करून घेतली, म्हणजे त्यांना पण धूप अगरबत्ती दाखवून घेतलं आहे. तर अशी ही मांडणी आहे पारायणाची. त्यानंतर मग मी अजून एक चांगलं जे धूप होतं ते सुद्धा दाखवलं आहे. through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays, and on we'll go. Through the wastelands, through the highways, and on we'll go. सगळं झाल्यानंतर मग आपल्याला संकल्पना करायला बसायचं असतं, म्हणजेच आपली मनाची इच्छा म्हणजे ज्या कारणासाठी आपण पारायण करतो आहे ती मनातल्या मनात सांगायची. आणि मग त्यावर म्हणजे संकल्पना करताना आपल्या हातात तांदूळ, एक फूल आणि पाणी थोडंसं घेतलं म्हणजे असलं पाहिजे. ते घेऊनच आपण संकल्पना करायची असते. आणि संकल्पना झाल्यानंतर माझ्याकडे तामण नव्हतं म्हणून मग मी ते वाटीत वाहिलं आणि मग ते तुळसमध्ये तुळस जी असते आपली त्यात वाहायचं असतं ते सगळं. आणि पारायणला सुरुवात करायच्या आधी मी प्रथम तारक मंत्र वाचलं. तारक मंत्रानंतर माला जप केली आणि त्यानंतर मग मी पारायणला सुरुवात केली. मला हा पारायण करायला जेमतेम 5 तास लागले, कारण मी 1 दिवसातच केला हा पारायण. आता तुम्हाला किती लागतील ते माहीत नाही मला. आता सकाळी उठून दुसऱ्या दिवशी आधी अगरबत्ती वगैरे दाखवली, स्वामींच्या पाया पडल्या आणि त्यानंतर तारक मंत्र वाचलं, परत माला जप केल्या आणि मग माफी वगैरे मागून मी जे काय पूजा मांडलेली ती उचलायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे दत्त जयंतीनिमित्त मी पारायण केला स्वामींचा.